कुणाचाही गायडन्स नव्हता घेतला. ही एक माझी पहिली मिस्टेक होती की गायडन्स आपण घेतला पाहिजे होता किंवा कुणाशी जास्तीत जास्त बोललो पाहिजे, सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे होता. ते आम्ही काही थोडी चूक केली. पहिल्याच प्रयत्नात मी पूर्वपरीक्षा राज्यसेवेची पास झालो होतो. विभागातनं आम्ही आल्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला जास्त माहीत नव्हत्या किंवा आम्ही त्या माहीत करून घेतल्या नाहीत. ही देखील आमची चूक होती. तरी तुम्हाला यश यायला खूप उशीर झाला. 5 मेन्स तुम्हाला द्यावा लागला. नक्की काय चुकतं याच्यात? काहीतरी चूक झाल्याशिवाय किंवा कुठेतरी चुका होत असल्याशिवाय एवढे दिवस कोणी इथे मेन्स द्यायला येत नाही किंवा कोणी इथे इंटरव्ह्यू द्यायला येत नाही. फायनल सिलेक्शनसाठी इथे विद्यार्थी येत असतात. मला पूर्ण खात्री होती की 2022 मध्ये आपलं सिलेक्शन होईल, पण रिझल्ट बघितला आणि मी माझ्या पायाची जमीन अक्षरशः सरकली होती. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपलं सर्वांचं स्वागत. खरं तर ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थ्यांचं एकच स्वप्न असतं, ते म्हणजे वर्दी. आणि बरेच विद्यार्थी ते वर्दीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणाला PSI बनायचं असतं, कोणाला DYSP बनायचं असतं, आणि काही वर्ग असतो की पोलीस भरती आणि मिलिटरीकडे जाणारा देखील वर्ग आहे. परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करायला ग्रामीण भागातून जे विद्यार्थी येतील त्यातल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं PSI बनणं. आणि आज वास्तव कट्ट्यावरती असेच PSI 2023 मधून ज्यांची PSI पदी निवड झाली असे अनिल निर्मळे सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तव कट्ट्यावरती खूप नमस्कार. खरं तर 5 PSIच्या मुख्य परीक्षा, त्याच्यानंतर ग्राउंड, त्यातले 2 ग्राउंड तुम्ही दिले नाहीत. 2 ग्राउंडला MPSC तुम्हाला घेतला नाही. शेवटी 5व्या ग्राउंडला तुम्हाला यश मिळालं आणि तुम्ही PSI पदी तुमची निवड झाली. तुम्ही राज्यसेवेचे 2 इंटरव्ह्यू देखील दिलेले आहेत. सो आपण तुमच्या प्रवासासोबत नक्की 5 वेळा तुम्हाला इंटरव्ह्यू पर्यंत जायची का वेळ आली, ग्राउंड पर्यंत, आणि राज्यसेवेचे पण 2 इंटरव्ह्यू देऊन यश का नाही आले, या सगळ्या गोष्टींवरती आपण बोलूयात. परंतु स्पर्धा परीक्षेकडे यायचं का ठरवलं होतं? स्पर्धा परीक्षेकडे यायचं म्हणजे ज्यावेळी माझं ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण झालं त्यावेळी असं काही सुरुवातीपासूनच काही स्पर्धा परीक्षा करण्याचं काही ध्येय नव्हतं. पण मी माझ्या मित्राचा जो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणार होता त्याच्या ज्यावेळी संवाद साधलो किंवा त्याच्यासोबत मी ज्यावेळी बोललो त्यावेळी आम्ही ठरवलं की बा स्पर्धा परीक्षा करायची. पण आम्ही ज्यावेळी अगदी सुरुवात केली, ग्रॅज्युएशन झालं, ग्रॅज्युएशनच्या नंतर आम्ही अगदी सुरुवातीचे दिवस होते. ग्रॅज्युएशन नंतर ग्रॅज्युएशन कशात केलं? ग्रॅज्युएशन माझं BSc फिजिक्समध्ये झालं. पण आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच आम्ही तयारीला सुरुवात केली. पण माझी तेवढ्यात वडील आजारी पडले किडनीच्या विकाराने, आणि किडनीच्या विकाराने आजारी पडल्यानंतर त्यांचं 1 वर्ष डायलिसिस आणि त्यानंतर त्यांचं निधन. मग त्यानंतर मग माझा बराच खंड पडला, 2 ते 3 वर्षाचा. आणि 2017ला मग मी फुल टाईम MPSCची तयारी सुरू केली. ओके, म्हणजे 2-3 वर्ष फक्त कुटुंबाकडेच. 2017 सुरुवात कशी केली होती? 2017ला अगदी मी मित्र आणि मी माझ्या ज्याप्रमाणे बोललो होतो त्याप्रमाणे काही पुस्तकं आम्ही ठरवली. कुणाचाही गायडन्स नव्हता घेतला. ही एक माझी पहिली मिस्टेक होती की गायडन्स आपण घेतला पाहिजे होता किंवा कुणाशी जास्तीत जास्त बोललो पाहिजे, सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे होता. ते आम्ही काही थोडी चूक केली. काही पुस्तकं ठरवली आणि अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नात मी पूर्वपरीक्षा राज्यसेवेची पास झालो होतो आणि मेन्स पण दिली. पण मेन्सचं प्रॉपर प्लॅनिंग केलं नव्हतं. पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पास झालो होतो. त्याच्या आधी मी अटेम्प्ट दिले होते, पण अटेम्प्ट काय असं प्रॉपर फॉर्म भरला म्हणून आम्ही असेच फॉर्म भरले होते. त्यानंतर आम्ही ज्यावेळी प्रॉपर तयारी करून पहिला अटेम्प्ट दिला, मी 17 पासून तयारी सुरुवात केली प्रॉपर. त्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये मी पास झालो होतो. पण मेन्सचं काही प्रॉपर प्लॅनिंग नाही, नियोजन व्यवस्थित केलं नव्हतं किंवा मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे हे माहीत नव्हतं किंवा बुक लिस्ट आमच्याकडे प्रॉपर नव्हती, प्रॉपर सिलेबसचा अभ्यास नव्हता. ह्या कुठंतरी ग्रामीण भागातनं आम्ही आल्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला जास्त माहीत नव्हत्या किंवा आम्ही त्या माहीत करून घेतल्या नाहीत. ही देखील आमची चूक होती. त्यामुळे कुठेतरी तिथं अपयशी ठरलं. पुन्हा माझ्याकडून सलग 2 ते 3 वेळा अशाच चुका झाल्यात. पहिल्या अगदी सुरुवातीच्या 2018ला मी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा दिली. 247 मार्काचा कट ऑफ होता. मी 243 मार्क होते, तिथे 4 मार्कांनी माझी प्रिलिम 2018 साली केली. 19ला पूर्वपरीक्षा पास झालो. 19ला मी परत मेन्समधनं बाहेर पडलो. त्यानंतर 20ला कोविड सॉल्व्ह झाला. 22ला परीक्षा झाली 20ची. त्यावेळी बऱ्याच म्हणजे 4 ते 5 वेळा पेपर पोस्टपोन होऊन मग एक्झाम घेतली गेली. त्यामुळे कुठे थोडं फ्रस्ट्रेशन होतं. त्यामुळे पूर्वपरीक्षा तिथं पुन्हा एकदा नापास झालो. परत मग कंटिन्यू मग मेन्सला होतो. मग 2 वेळा इंटरव्ह्यू दिला. मग इंटरव्ह्यूमधनं फायनल सिलेक्शनमध्ये कुठे झालं नाही. मग शेवटी एक प्लॅन B म्हणून मी ग्रुप B कडे बघायचो.
त्यातून मग PSI व्हायचं ठरवलं, की म्हणलं आता आपल्याकडे पोस्ट पाहिजे. कारण आता कुठेतरी हे स्टॉप करायचं म्हणलं तर आपल्याकडे प्लॅन बी ॲक्टिव्हेट केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मग PSI 2023ला मी सिलेक्ट झालो. नक्कीच. म्हणजे अर्थात PSI तुम्ही झाले, बऱ्याच जणांचं स्वप्न असतं, येस. त्यात तुम्ही सिलेक्ट झालात. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला वाटत नव्हतं की बाबा आपल्याला खाली यायचंय, परंतु तुम्ही PSI कडे आला, तुम्ही यश संपादन केलं. आपण बऱ्याच वेळा पाहतो की बरेच जण आपण अभिमानाने सांगत असतो, आम्ही पण वास्तव कट्ट्यावरती सांगत असतो की एवढ्या मेन्स दिल्या, तेवढ्या मेन्स दिल्या. येस. तर तुम्ही पण PSIच्या 5 मेन्स दिल्या, येस. येस. राज्यसेवेचे तुम्ही 2 इंटरव्ह्यू दिले. हो. कुठंतरी तुम्हाला यश यायला खूप उशीर झाला. 5 नक्कीच, मेन्स तुम्हाला द्यावा लागला. नक्कीच. नक्की काय चुकतं याच्यात? काहीतरी चूक झाल्याशिवाय किंवा कुठेतरी चुका होत असल्याशिवाय एवढे दिवस तुम्ही पहिल्या अटेम्प्ट मध्ये प्रिलियम पासून मेन्स देणार आहे. हो. येस. कुठेतरी चुका होत होत्या तुमच्या, म्हणून तुम्हाला एवढा वेळ वाटतो. काय चुकत होत? मी तर सर्वप्रथम सांगेन की एक तर माझं म्हणजे आता ग्रुप बीच्या ज्या मी मेन्स दिल्या PSIच्या म्हणा, किंवा पहिल्यांदा अगदी टार्गेट राज्यसेवेचंच होतं, त्यामुळे फोकस पूर्ण राज्यसेवेकडे होता. त्यामुळे ग्रुप बी मध्ये जे यायचं अपयश येत होतं ते मी पूर्णपणे फोकस नसल्यामुळे ग्रुप बीचं अपयश होतं. पण माझं राज्यसेवेचं अपयश हे माझं स्वतःचं अपयश होतं. त्यामध्ये मी निश्चितपणानं चुका केल्या होत्या की सुरुवातीला मेन्सचा प्रॉपर प्लॅनिंग न करणे, बुक लिस्ट आपल्याकडे नसणं, किंवा पेपर सेटर ज्या बुक्समधनं क्वेश्चन काढतोय ह्याच्याकडे आपण बारकाईनं निरीक्षण नसणं, किंवा पेपर ॲनालिसिस न करणं, किंवा सिलेबस प्रॉपर माहीत न करून घेणं, किंवा त्याच्या नोट्स न करणं. ह्या कुठंतरी ह्यासाठी मी प्रिपेअर नव्हतो. पूर्वपरीक्षा मी करायचो, पण नेहमी मुख्य परीक्षेमधनं मी बाहेर पडायचो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं की PYQची तयारी केली पाहिजे. PYQ बरोबर प्रॉपर बुक लिस्ट आपल्याकडे असली पाहिजे, प्रॉपर अभ्यासाचं शेड्यूल असलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. आणि पेपर सेटर जो की MPSC मध्ये दर 3-4 वर्षांनी ज्या पद्धतीनं आयोगाचे सदस्य किंवा अध्यक्ष चेंज होतात, त्यावेळी आपल्याकडे पेपर सेटर चेंज होतात. तर पेपर सेटर ज्या पद्धतीने चेंज होतात त्या पद्धतीनं क्वेश्चन पेपर काढण्याची पद्धत देखील बदलते, त्यांची बुक लिस्ट देखील बदलते. तर याकडे आपण बारकाईनं बघितलं पाहिजे, याचं ॲनालिसिस ठेवलं पाहिजे. हे जर प्रॉपर प्लॅनिंग करून जर केलं तर यश मात्र नक्की मिळेल. बरोबर. तुम्ही सांगितलं की क्वेश्चन PYQ येस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कडे लक्ष देणं गरजेचं आहे, सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे, अभ्यासाची स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे, ॲनालिसिस असणं गरजेचं आहे. पण नक्की स्ट्रॅटेजी असणं म्हणजे काय, कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, ॲनालिसिस करायचं म्हणजे काय ॲनालिसिस करायचं? आता ॲनालिसिस करायचं म्हणजे ज्यावेळी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन अभ्यासतो, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन अभ्यासताना क्वेश्चन कशा पद्धतीने फ्रेम केला गेलेला आहे, एखाद्या क्वेश्चनमध्ये कशा पद्धतीने मिस्टेक ठेवलेल्या आहेत आयोगानं, आणि ह्या आयोगाची क्वेश्चन काढण्याची मेथड किंवा मिस्टेक ठेवण्याची मेथड हे वारंवारपणे रिपीट होते. तर ह्याचं ॲनालिसिस केलं तर निश्चित पद्धतीने पुढच्या आपल्याला अभ्यासात किंवा पुढच्या क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामध्ये आपल्याला निश्चित मदत होऊ शकते. त्याचबरोबर क्वेश्चन पेपर हे वारंवार प्रॅक्टिस केल्यामुळं जो एक्झॅक्टली आपण क्वेश्चन देणार आहे किंवा आपण ज्या एक्झामला हे करणार आहे, अपेअर होणार आहे, तर तिकडं आपण नाही का थोडंसं तिथं आपल्याला सोपं जाऊ शकतं, किंवा त्यामध्ये मदत होऊ शकते. त्याचबरोबर रिव्हिजन किंवा नोट्स आपण ज्या पद्धतीने प्रिपेअर करतोय, आणि नोट्स काढत असताना आपण प्रॉपर आपला अभ्यास झाल्यानंतर, प्रॉपर PYQचं ॲनालिसिस झाल्यानंतरच आपण नोट्स काढल्या पाहिजेत. कारण जर आपण सुरुवातीच्या टप्प्यातच नोट्स काढल्या तर त्याचा कुठेतरी मार्ग चुकू शकतोय असं मला वाटतं. ओके. आणि अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे? अभ्यासाची स्ट्रॅटेजी आता वेळेचं नियोजन हे विद्यार्थ्यांनी स्वतःहून करायचंय. 8 तासापासून ते 12-13 तासापासून विद्यार्थी अभ्यास करतात. यामध्ये विद्यार्थ्याची स्ट्रेंथ किती आहे बसण्याची, त्याचबरोबर त्याचं क्रमिकवरती किंवा बाकीच्या बुक्सवरती किती कमांड आहे, त्याचं स्वतःची लक्षात ठेवण्याची कॅपॅसिटी किती आहे, एखाद्या विषयासाठी त्याला किती रिव्हिजन लागतात, ह्या सगळ्या गोष्टीचं बारकाईने निरीक्षण करून त्यानं मग अभ्यासाचे आपली आवर्स ठरवले पाहिजे असं मला वाटतंय. ओके. मग ते व्हॅरी होतात आवर्स. नक्कीच. कारण ह्या गोष्टी नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. येस, नक्कीच. ज्यावेळेस तुम्ही 5 मेन्स दिल्या PSIच्या, हो, 2 मेन्स दिल्या राज्यसेवेच्या, 2 इंटरव्ह्यू दिल्या, राज्यसेवेचे 6 मेन्स झाले माझ्या, राज्यसेवेच्या 6 मेन्स झाल्या, 2 वेळा इंटरव्ह्यू तुम्ही इंटरव्ह्यू दिला. हो. असं कधी तुम्ही डिप्रेशनमध्ये नव्हते जात? कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण पाहतो की बरेच विद्यार्थ्यांनी असं पण सांगणार आहेत की अभिमानाने, अरे त्याच्या 6 मेन्स झालेले आहेत, त्याचे 2 इंटरव्ह्यू झालेत. येस. तुम्हाला स्वतःला खरंच असं वाटत होतं, अभिमान वाटत होता की अरे मी 6 मेन्स दिले? निश्चितच नाही. कारण कोणी इथे मेन्स द्यायला येत नाही किंवा कोणी इथे इंटरव्ह्यू द्यायला येत नाही. फायनल सिलेक्शनसाठी इथे विद्यार्थी येत असतात, आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी त्याच दृष्टिकोनातून त्याकडे बघितलं पाहिजे. कारण आपण इथं मेन्स किंवा इंटरव्ह्यू देण्यासाठी नाही येत, तर
फायनल सिलेक्शनसाठी येतो. त्यामुळे मला कधी Exactly. या गोष्टीचा अभिमान वाटत नव्हता की मेन्स, तर मी या दृष्टिकोनात एक अपयश म्हणून बघायचो की एवढ्या मेन्स देतोय पण यातून रिझल्ट येत नाही. पण मी अगेन हेच सांगेन की माझं जे ग्रुप बीचं जे अपयश आहे त्याला मी अपयश म्हणणार नाही, कारण मी कधी फोकस केला नव्हता. माझा पूर्ण फोकस राज्यसेवेवरती होता. हां, फायनल टप्प्यामध्ये आल्यानंतर मी ग्रुप बीकडे बघितलं, थोडं लक्ष दिलं आणि सक्सेस सुद्धा मिळवलं. त्यामुळं विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं की पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पास होण्याचा प्रयत्न करावा. कोणीही इतक्या मेन्स दिल्या याचा अभिमान बाळगू नये, कारण इथं आपण फायनल सिलेक्शनसाठी होतो आणि फायनल सिलेक्शनच हे मुख्य आहे. अल्टिमेट तुम्ही जरी मेन्स देऊन जरी परत गेला तरी तुम्हाला स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये किंवा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये कोणी त्याला यश म्हणून गणलं जाणार नाही. बरोबर. कारण इतरांच्या बाबतीत वेगळी केस आहे. पण तुम्ही पहिल्याच अटेम्प्टमध्ये राज्यसेवेची प्रिलियम पास हो झाला. हो, पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुम्ही मेन्स दिली. मेन्स दिली, इतरांना 4-5 वर्ष जो अनुभव घ्यावा लागतो घ्यावं लागतं. तो तुम्ही पहिल्याच वर्षात हो घेतला. हो, म्हणून खरं तर तुम्हाला हे विचारलं. Yes. मला एक सांगा की जे नवीन विद्यार्थी येतील, ओके, आता येणाऱ्यांची संख्या काही कमी नाही आपल्याला बरोबर माहिती आहे. बरोबर. मग प्रत्येकाला काहीतरी मार्गदर्शनाची गरज असते. जसं तुम्ही सांगितलं की Yes. तुम्ही कुणाचं मार्गदर्शन घेतलं नाही, ही आमची चूक झाली. चूक झाली. काय सांगाल त्या विद्यार्थ्यांना की सुरुवातीला कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत, काय करायचं हे प्रत्येक जण सांगणार आहे, येस येस येस. नक्की काय करू नये, काय सांगाल तुम्ही? सुरुवातीला मी म्हणेल की आपल्याला ज्या पद्धतीने ज्यावेळी एखादा विद्यार्थी इथं स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये येतोय त्यावेळी मार्गदर्शन करणारे खूप असतात. त्यामुळे प्रत्येकाचं विनाकारण ऐकून, प्रत्येकाचं नवनवीन सजेशन ऐकून आपण त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. प्रॉपर सजेशन घेतलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासाचं प्लॅनिंग व्यवस्थितरित्या केलं पाहिजे. सिलेबस आणि PYQ हे आपले पूर्णपणे गुरु आहेत स्पर्धा परीक्षा क्षेत्रातले, तर यांना आपण टोटली फॉलो केलं पाहिजे. आणि इव्हन दो क्लासेसवाले किंवा सक्सेस झालेले विद्यार्थी देखील त्यांनी सुद्धा हेच फॉलो केलं आहे. PYQ किंवा पेपर ॲनालिसिस असेल, ह्या गोष्टींना प्रॉपर फॉलो केलं पाहिजे. बुकलिस्टचं मी म्हणेन की प्रत्येक वेळी थोडंफार लेटेस्ट पेपरकडे बघितलं पाहिजे. बुकलिस्ट सिलेक्ट करत असताना 2015 किंवा 2016च्या विद्यार्थ्यांनी सांगितले म्हणून ती बुकलिस्ट फॉलो करायला पाहिजे असं काही नाही आहे. पण लेटेस्ट ट्रेंडवाली बुकलिस्ट आपण फॉलो केली पाहिजे, किंवा त्या पद्धतीचे ज्या पद्धतीने क्वेश्चन निघत आहेत किंवा ज्या बुक्समधून निघत आहेत याचं कुठेतरी ॲनालिसिस करून ती बुकलिस्ट वापरली पाहिजे. आणि अभ्यासाचं प्रॉपर नियोजन करून सुरुवातीच्या टप्प्यातच कसं आपल्याला प्रिलिम आणि मेन्स, फक्त काही विद्यार्थी आलेल्या फक्त प्रिलिमकडे लक्ष देतात, तर प्रिलिम आणि मेन्स, कारण प्रिलिम पास होऊन तुम्ही मेन्समध्ये अडकून पुन्हा प्रिलिमकडे येणं हे काय अपेक्षित नाही आहे आपल्याला. त्यामुळं पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षा सुद्धा आपल्याला पास व्हायची आहे. या दृष्टिकोनातून अगदी सुरुवातीपासून प्लॅनिंग केलं पाहिजे. क्रमिकची पुस्तकं अगदी ग्रॅज्युएशनला जर असाल, थर्ड इयरला वगैरे, तर त्या ग्रॅज्युएशनचे अभ्यास केला पाहिजे. आणि कोणते विषय आपल्याला अवघड वाटू शकतात या स्पर्धा परीक्षेतले किंवा एक्झाममधले, आपण ज्या परीक्षेची तयारी करणार आहोत, तर त्या परीक्षेमधले कोणते विषय आपल्याला टफ जाऊ शकतात, त्याची प्रॉपर अभ्यास कसा करता येईल याचा प्रॉपर गायडन्स सुद्धा घेतला पाहिजे मला वाटतं. अगदी बरोबर. तुम्ही कसा अभ्यास करायचे, कसं काय असायचं, स्ट्रॅटेजी कशी असायची, शेड्यूल कसं असायचं? शेड्यूल अगदी सुरुवातीला तर हाय जोश होता. ज्यावेळी स्पर्धा परीक्षा सुरू केली त्यावेळी, आणि 12-13 तासाचं अगदी शेड्यूल होतं. पण सातत्य खूप छान होतं अगदी सुरुवातीच्या अभ्यासामध्ये. पण वे आणि नियोजन किंवा गायडन्स, PYQ, ॲनालिसिस या गोष्टी माहीत नव्हत्या, आणि या गोष्टीत आम्ही निश्चितपणानं कमी पडलोय. सो अगदी सुरुवातीच्या टप्प्यात तर प्रॉपर प्लॅनिंग जर केलं तर मला वाटतं निश्चित फायदा होऊ शकतोय. आणि आम्ही अभ्यास मात्र अगदी सातत्यानं अगदी सुरुवातीपासून सुरू होता. नंतरच्या टप्प्यामध्ये आम्ही प्लॅनिंगला जास्त महत्त्व दिलं, पेपर ॲनालिसिसला महत्त्व दिलं, PYQ ॲनालिसिसला फार महत्त्व दिलं, बुक लिस्ट फॉलो करायला लागलो, आणि कंटेंट कोणता वाचायला पाहिजे, काय करायला पाहिजे बुकमधलं एखाद्या दिलेलं, तर हे आपल्याला जर समजलं, आणि हे अभ्यासानंच समजतं. अगदी सुरुवातीला आलेले विद्यार्थी जर म्हणलं मी सिलेक्टेड वाचतो अभ्यासामधलं किंवा एखाद्या बुकमधलं, तर ते चुकीचं ठरेल. त्यामुळं थोड्या अभ्यासानं किंवा थोडी स्ट्रॅटेजी, PYQ ॲनालिसिस, मग नंतर आम्ही हा चेंज करत गेलो. अच्छा. ज्या वेळेस रिझल्ट आला अपेक्षित होतं? 2023चा रिझल्ट अपेक्षित होता. ॲक्च्युली 2022चा PSIचा रिझल्टच मला अपेक्षित होता, कारण मला तिथं 25 मार्काची लीड होती, आणि मला पूर्ण खात्री होती की 2022मध्ये आपलं सिलेक्शन होईल. पण रिझल्ट बघितला आणि माझ्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली होती, कारण मला खात्री होती की 2022ला माझं PSIला सिलेक्शन होईल. पण 1 मार्काने रिझल्ट गेला. पण त्या अपेश अगदी राज्यसेवेची माझी एवढी अपेक्षा होती, त्यामुळे मी एवढ्या पूर्ण त्या अपेक्षाने खचून गेलो नाही, कारण 2023चं देखील ग्राउंड माझ्याकडे होतं. त्यामुळे मी 2023कडे बघायचं ठरवलं, आणि 2023ची पुन्हा जोमान तयार केली, आणि मग 23मध्ये सिलेक्ट झालो. 2017ला सुरुवात केली. येस. 17 पासून
25 उजळले, हो यश मिळायला. हो. घरून कधी विचारणा नाही झाली का? घरून थोडं दादा आता माझा CA आहे त्यामुळं त्याचं थोडं पाठबळ होतं, त्यानं सपोर्ट केला. आणि अडचणीच्या काळात ज्यावेळी इमोशनली किंवा मेंटली थोडं डाऊन असायचो, रिझल्ट ज्यावेळी फेल असायचो किंवा रिझल्ट जायचे, कटोकट रिझल्ट गेले, 5 ते 6 रिझल्ट असेच गेले. PSIचे 2-3 रिझल्ट गेले, STIचा रिझल्ट गेला, 1-2 मार्काने फेल होत गेलो. पण तरी देखील शेवटच्या टप्प्यात माझ्या भावानं जी भूमिका निभावली की थोडं मेंटली मला सपोर्ट केला, त्यामुळं पुन्हा उभारी घेऊ शकलो. आणि एक यश पुढं 2023चं PSIचं ग्राउंड पण होतं, त्यामुळं त्यातनं सावरून पुन्हा तयारी करायचं ठरवलं. आणि राज्यसेवेची मेन्स देखील होतं, त्यामुळे मला निश्चित माहीत होतं की 2023ची मेन्स PSIची झाल्यानंतर किंवा रिझल्ट फायनल आल्यानंतर मला 2 महिने मिळणार. त्यामुळं माझा कॉन्फिडन्स पुन्हा वाढेल आणि पुन्हा मला त्यामध्ये चांगलं यश मिळेल असं वाटत होतं. ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस काय परिस्थिती होती? रिझल्ट अपेक्षित होता. रिझल्टमध्ये मी जास्त सेलिब्रेट केलं नाही. अगदी विद्यार्थ्यांनी केलं सेलिब्रेट माझ्या बॅचच्या, पण मी जास्त सेलिब्रेट न करण्याचं कारण म्हणजे अगदी राज्यसेवा तोंडावरती होती. अच्छा. आणि हे सेलिब्रेशन मला कुठेतरी राज्यसेवेतनं बाहेर काढू शकलं असतं. त्यामुळे मी जास्त सेलिब्रेशन न करता 4-5 तास दिले आणि पुढच्या दिवशी पुन्हा फोन ऑफ करून मी. कुटुंबाच्या काय प्रतिक्रिया होत्या? कुटुंब अगदी काय, दादाला तर अगदी माहीत होतं कारण रिझल्ट तो थोडा अपडेटेड आहे या फील्डमध्ये, त्यामुळे दादाला या गोष्टीची कल्पना होती. पण आईला निश्चितच थोडा आनंद झाला या गोष्टीमुळं की 2017पासूनचं जे संघर्ष आहे त्या संघर्षाला कुठेतरी यश मिळालं होतं. त्यामुळं घरचे एकदम खुश होते या गोष्टीवरती की रिझल्ट आला आहे. गावीसुद्धा सगळे माझे काका किंवा बाकीचे सगळे लोक खुश होते. पण मग मी जास्त यामध्ये वेळ न दवडता राज्यसेवेच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं. राज्यसेवेचा चांगला अभ्यास करून मेन्स दिली. लेट्स सी आता की रिझल्टचं काय होतं बघू. अर्थातच सगळं सकारात्मक होईल. पण तू हे ज्यावेळेस हा जो टप्पा आहे PSI टप्पा एवढा सोपा नाहीये, त्याच्यामध्ये ग्राउंड, हो तुम्हाला ग्राउंड क्वालिफाय होता ना? येस क्वालिफाय होतं. मग त्याची प्रॅक्टिस कुठे गेली? प्रॅक्टिस मी जिथं अभ्यासाची तयारी करायचो तिथे एक जवळपास ग्राउंड होतं, त्या ग्राउंडवरती तयारी करायचो. ग्राउंड तसं अगदी माझं सुरुवातीपासून चांगलं होतं, पण 2020चं ज्यावेळी मी ग्राउंड दिलं त्यावेळी माझी राज्यसेवेची मेन्स आली होती. मग माझ्या पुढे पेच प्रसंग असा होता की राज्यसेवेची मेन्स देऊ की ग्राउंडची प्रिपरेशन करू. आणि आयोगानं 2020चं ग्राउंड देखील क्वालिफाईंग होतं, पण अचानकपणे ते ग्राउंड आयोगानं क्वालिफाईंगचं कन्सिडर करणं असं सांगितलं. त्यामुळं प्रोसेस पण हे झाली, क्रिटिकल झाली. मग माझ्या पुढे पेच प्रसंग असा होता की राज्यसेवेची मेन्स द्यायची की ग्राउंड करायचं. आणि मग मी असं, माझा भाऊ पण बोलला की आणि माझं पण स्वतःचं मत झालं असं की ग्राउंड पुढे सुद्धा आहेत आपले, पुढच्या ग्राउंडमध्ये सुद्धा आपण क्लिअर करू शकू. पण राज्यसेवेची मेन्स देणं खूप महत्त्वाचं आहे, कारण राज्यसेवेची मेन्स परत येईल किंवा अजून आपली पुढची अवस्था काय असेल किंवा आपण करीन, किती प्रिपरेशन करेन याची काही कल्पना नव्हती. त्यामुळे असं ठरवलं की राज्यसेवेची मेन्स देऊ आधी आणि मग त्यानंतर पुढच्या ग्राउंडला सुद्धा आपण PSI मध्ये यश प्राप्त करेल. आणि याच्यामध्ये प्रत्येक टप्प्यामध्ये मुलाखत आहे. तुम्ही 2 इंटरव्ह्यू देऊन आलेले राज्यसेवेचे, PSIचा पण तुम्ही शेवटचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, तिथे तुम्हाला यश मिळालंय. काय इंटरव्ह्यूची तयारी कशा पद्धतीने केली? कारण विद्यार्थी इंटरव्ह्यूची तयारी शेवटच्या टप्प्यात करतात. अर्थात मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा शेवटच्या टप्प्यात केली असेल राज्यसेवेचा इंटरव्ह्यू देता. हो. काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यूची तयारी? तुम्हाला जे अनुभव आले शेवटच्या टप्प्यात काय सांगा? इंटरव्ह्यूचा टप्पा तर अगदी मला असं वाटतं की जर तुम्ही अगदी प्रामाणिक असाल आणि तुमच्या आयुष्यातल्या गोष्टींना सगळ्या फेस केला असेल तर इंटरव्ह्यू तुम्हाला टफ जाणार नाही. प्रिपरेशन जी करायची आहे ती तुम्हाला अगदी बेसिक करायची आहे. तुमचं बॅकग्राऊंडचे थोडंसं जे केलंय त्याचीच पुन्हा रिव्हिजन तुम्हाला करायचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जिल्हा प्रॉपर तुम्हाला तयारी करायचा आहे. त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशनचं शिक्षण जे झालंय ते करायचं आहे. आणि मी आणि प्रशासन यांचा संबंधावरती जे प्रश्न आहेत याचं कुठेतरी प्रिपरेशन एक चांगलं करणं गरजेचं आहे. तो टप्पा फार महत्त्वाचा आहे आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीने कन्सिडर करतो आहे, त्याच्याकडे बघतं. त्याच्यानंतर सध्याच्या चालू घडामोडी असतील आणि राज्यसेवेच्या बाबतीत जर पोस्ट प्रेफरन्स असेल तर तो पोस्ट प्रेफरन्स देखील चांगला केला पाहिजे. म्हणजे 8 ते 10 टप्पे आहेत. ह्या 8 ते 10 टप्पे किंवा छंद म्हणा अशा बारीक सारीक गोष्टी होते. 8-10 टप्पे जर आपण चांगले प्रॉपर प्रिपेअर केले तर एक 60 ते 70% आपण इंटरव्ह्यूला जज करतो, बरोबर, किंवा प्रिपेअर होऊन जाऊ शकतो. नक्कीच. अर्थातच तुमचा अनुभव स्पर्धा परीक्षेतला मोठा आहे. येस. तुम्ही प्रत्येक टप्पे बऱ्याच वेळा दिलेले. हो. सो नवीन कॅन्डिडेट जे मार्केटमध्ये येतील, हो, या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येतील, येस, या विद्यार्थ्यांना काय सांगाल तुम्ही? कशा पद्धतीने त्यांनी सुरुवात केली पाहिजे स्पर्धा परीक्षेची आणि कुठल्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे? स्पर्धा परीक्षेची सुरुवात करत असताना अगदी आता काही विद्यार्थी अगदी सुरुवातीला मला भेटतात. काही जण म्हणतात की मला फक्त 2 वर्षातच यश प्राप्त करायचं आहे. काही जण म्हणतात की
माझ्याकडे इतकी लिमिटेड वर्ष आहेत. हा निश्चित पद्धतीनं एक चांगली गोष्ट आहे की बाबा तुम्ही लिमिटेड वर्षासाठी तयारी करताय किंवा लिमिटेड वर्षामध्ये यश प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त करताय. पण माझं व्यक्तिगत मत असं आहे की स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये हुकमीपणाने मी कुणीही सांगू शकत नाही की मी ह्या अटेम्प्टमध्ये पास होऊ किंवा त्या अटेम्प्टमध्ये पास होऊ. फक्त आपल्या हातात एक चांगली गोष्ट आहे की आपण अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करून अभ्यास करू शकतो आणि चांगलं प्रिपरेशन करू शकतो. रिझल्ट आपल्या हातात नाही आहे, पण मला असं वाटतं की जर तुम्ही चांगल्या कष्टावरती जर भर दिला तर यश मात्र निश्चित पद्धतीने मिळेल. मग मी अगेन त्याच गोष्टी सांगेन की तुमची बुक लिस्ट असेल किंवा तुमचं प्रिपरेशनचं आवर्स असतील, रिव्हिजन्स असतील, नोट्स प्रिपरेशन असेल, PYQ असेल, PYQचं ॲनालिसिस असेल आणि चालू घडामोडीवरती तुमची कमांड असेल, यश निश्चित पद्धतीने मला असं वाटतं की तुमच्या हातात आहे. नक्कीच. आपण फक्त आजच्या पॉडकास्टमध्ये आपण 2च गोष्टींचा उल्लेख केला, तुमचे PSIचे इंटरव्ह्यू आणि राज्यसेवेचा इंटरव्ह्यू आणि PSIचे ग्राउंड. याच्या व्यतिरिक्त कुठल्या मेन्स दिल्या गेल्या? माझ्या आतापर्यंत 33 मेन्स झालेले आहेत टोटल. ओके. त्यामध्ये राज्यसेवेच्या 6 मेन्स, PSIच्या पण 5 मेन्स, कंबाईनच्या ऑलमोस्ट मी सगळ्याच मेन्स लावतो. पण मी कधी फोकसच केला नाही ग्रुप बीकडे आणि त्यामध्ये थोडा इंग्लिश ग्रामर किंवा मराठी ग्रामरचा ह्या विषयाला मला मार्क कमी यायचे, त्यामुळे त्यामध्ये यश प्राप्त व्हायला देखील लेट झाला आणि मी कधी फोकस केला नाही या मराठी इंग्लिशवरती. आणि मला असा समज होता की राज्यसेवेमध्ये मराठी इंग्लिशचा जो विषय आहे हा विषय GHचे 4 विषय आणि रिटनचा पेपर यातून थोडाफार भरून निघेल, त्यामुळे कधी फोकस केला नव्हता. पण नंतरच्या टप्प्यात ज्यावेळी असं लक्षात आलं की मराठी इंग्लिश हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि याची भरपाई आपण 4 GS मध्ये कुठंच करू शकत नाही, कारण त्या 4 GSला सुद्धा मार्कांना सुद्धा लिमिट आहे. अशा विषय लक्षात आल्यानंतर मग मी मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामरकडे लक्ष द्यायला चालू केलं आणि तसे माझं मग ग्रुप बी मधलं यश देखील जवळ येत गेलं, कारण तिथं जवळपास मेन्स जी आहे ग्रुप बीची मेन्स ऑलमोस्ट 50% वेटेज हे इंग्लिश आणि मराठी ग्रामरला आहे. बरोबर. त्यामुळे त्यावरती भर दिल्यानंतर निश्चित पद्धतीने तिथं देखील मार्क चांगले यायला लागले किंवा यशाच्या अगदी जवळ पोचायला लागलो. बरोबर. मग यश टेचा 2022चा रिझल्ट देखील माझा 2 मार्कांनी गेलाय, 2.25 मार्कांनी. PSIचे रिझल्ट, ASOचा रिझल्ट, अलीकडचे एक 4-5 रिझल्ट अतिशय काठावरती येऊन गेलो. ओके. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही PSIचे काय मेन्स देत नव्हते. हो. पहिले 2 मेन्स नाही, मेन्स दिल्या, ग्राउंड दिला नाही, म्हणजे तुम्हाला तिकडे जायचं नव्हतं. काय सांगाल, म्हणजे आता राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी किंवा जनरल जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, असं टार्गेट फिक्स असलं पाहिजेत का की राज्य केली तर राज्यसेवाच करायची, नाहीतर ग्रुप बीच करायची, नाहीतर ग्रुप सीच करायची? नाही, असं काही नाही की आपण एक्झाम देत असताना दिल्या पाहिजेत. पण मी एक राज्यसेवेचं इकडे स्वप्न घेऊन आलो होतो. अगदी सुरुवातीला मी तरी UPSC करायचं ठरलं होतं, पण UPSCची जी रायटिंग मेथड आहे किंवा तिकडची मुख्य परीक्षेची जी पद्धत आहे त्यामध्ये कुठेतरी आपण बसू किंवा तिथं आपण तो कॉन्फिडन्स मला येत नव्हता, त्यामुळे मी इकडे शिफ्ट झालो राज्यसेवेकडे. आणि राज्यसेवा करायचं हे पहिल्यापासून डोक्यात होतं, त्यामुळे ग्रुप बीकडे मी लक्ष दिलं नव्हतं. पण विद्यार्थ्यांनी असं करू नये. पण एक प्लॅनिंग असंही होतं माझं बॅक ऑफ द माइंड की बाबा राज्यसेवेला आपल्याला जर अपयश येते तर शेवटच्या टप्प्यामध्ये आपण ज्यावेळी जाऊ त्यावेळी आपण हा प्लॅन बी ॲक्टिव्हेट झाला पाहिजे आणि तो सक्सेसफुली झाला देखील. तर तो एक कॉन्फिडन्स होता. पण विद्यार्थ्यांनी असं करू नये. जर आपल्याला पूर्वपरीक्षा निघत असतील किंवा आपल्याला कॉन्फिडन्स असेल, तेवढ्या पद्धतीचं प्रिपरेशन असेल, तर विद्यार्थ्यांनी ही रिस्क घ्यावी की एकच मी करणार आहे किंवा त्यावरतीच फोकस झाला पाहिजे. अन्यथा बऱ्याच वेळा असं विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं घडलेलं आहे की विद्यार्थी येतात एका तयारीला, पण हळूहळू कॉन्फिडन्स खच्चीकरण होत जातो कॉन्फिडन्सचं आणि अंतिम टप्प्यामध्ये कोणतेही यश प्राप्त न होता त्यांना रिकाम्या हाताने परत जावं लागतं. एक दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून प्लॅन बी ॲक्टिव्हेट असलाच पाहिजे आपला आणि तो सक्सेसफुली होईल किंवा करणारच या पद्धतीचं प्लॅनिंग देखील त्यांच्याकडे पाहिजे. नक्कीच. त्याच्याशिवाय यश तुमच्या लवकर जवळ येणार नाही. यश. पण आता या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही एवढे वर्ष दिले, कधी असं वाटलं की नाही आता हे बस बंद केलं पाहिजे किंवा थांबलं पाहिजे कुठेतरी? 2021चा अटेम्प्ट झाल्यानंतर मला कुठेतरी थोडं ज्यावेळी कट ऑफ हाय गेले, कोविड नंतरचा जे अटेम्प्ट सुरू झाले आणि त्यानंतर क्लासेस, ऑनलाईन क्लासेस वगैरे सुरू झाले होते, ग्रामीण भागापर्यंत क्लासेस पोहोचले होते आणि स्पर्धा खूप वाढली होती. आणि याची कल्पना आम्हाला मेन्स व्हायच्या आधी आली नव्हती. आणि कट ऑफ ज्या कोविडच्या आधी लागायचे आणि कोविडच्या नंतरचे कट ऑफ याच्यामध्ये खूप फरक होता. आणि जो कोविड नंतरचा कट ऑफ लागला 2021चा, तिथं कुठेतरी मी खच्चीकरण झालं होतं की मला असं वाटलं की आता बस केलं पाहिजे किंवा माझ्यातनं होणार नाही की काय, असं एक मला मनात एक भावना निर्माण झाली होती. पण
शेवटच्या टप्प्यामध्ये एक कॉन्फिडन्स माझ्या भावाने दिला, जिथं आपण चुकतोय किंवा मी ज्या चुका करत होतो त्या कुठं निदर्शनास आणून देण्यात माझ्या भावानं फार मदत केली असं मला वाटतं. आणि त्या चुका पुन्हा टाळण्याचं ठरवलं आणि पुन्हा जोमानं तयारी करायची ठरवलं. त्यानंतर 22ची मेन्स दिली, 23ची पण देखील मेन्स दिली आणि आता अगेन 24ची पण मेन्स दिली. त्यामध्ये 2 इंटरव्ह्यू पण दिले, पण फायनल सिलेक्शन झाला नाही. अच्छा, नक्कीच. शेवटी तुम्ही प्रयत्न करत राहिले. येस. तर शेवटी यश मिळणं हे जेवढं आपल्या हातात आहे हो, तेवढंच ते इतरांच्या देखील हातात आहे. कारण आपल्यापेक्षा Yes, वरचढ yes. कोणतरी नक्कीच, असेल तर नक्कीच. कदाचित 1 मार्कने रिझल्ट जाणं, म्हणजे तुमच्या समोर 1 मार्काने जो होता त्याच्या आणि तुमच्या बुद्धिमत्तेमध्ये काही जास्त फरक नाही. बरोबर, नक्कीच. 1 मार्काचा फक्त तो फरक आहे. ही शेवटी परीक्षा आहे, त्याच्यात यश अपयश येतं. हे शेवटी विद्यार्थ्यांच्या मध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणले ते विद्यार्थ्यांमध्ये कंपॅरिझन आहे. बरोबर. एक विद्यार्थी जर वर असेल तर निश्चित पद्धतीने तुम्ही खाली आहे असं समजलं जातं. कारण एक लिमिटेड इथं कोटा आहे, इथं लिमिटेड विद्यार्थी आहेत आणि एक लिमिटेड विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत. बरोबर. तर त्या विद्यार्थ्यामध्ये तुम्ही येणं हे फार महत्वाचं आहे. येस, हुशार तर सगळेच आहेत. हुशार तर सगळे. कारण जर तुमच्या आता 200-250 जागा आहेत त्याच्याऐवजी जर 500 असते तर तुम्ही तुमच्या मागे जे फेल झालेले आहेत हो, ते पास झाले असते. हो, त्याच्यामुळे तो विषय राहत नाही. तर पॉडकास्टच्या शेवटी तुम्ही सांगितलं की तुम्ही काही क्लासेस वगैरे केले नव्हते येस, किंवा तुम्ही पुण्यातच होते, त्याच्यामुळे तुम्ही पुण्यातच अभ्यास केला. तुम्ही सदाशिव पेठेत कधी अभ्यास नाही. काय एक विद्यार्थ्यांची किंवा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची मानसिकता असते. कारण तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मार्गदर्शन कुणाचं घेतलं नाही म्हणून कदाचित तुम्हाला उशीर झाला असेल. येस. तर बरेच विद्यार्थी येतात, क्लास लावतात. खरंच क्लास लावला तरच पास होतं का? नाही, माझं व्यक्तिगत मत असं नाहीये, अजिबात नाही की क्लास लावल्यावरतीच पास होतं. पण ज्या विद्यार्थ्यांना जर एखाद्या विषयामध्ये कॉन्फिडन्स नसेल किंवा आपल्याला वारंवार त्यामध्ये मार्क कमी येत आहेत किंवा तिथं त्या विषयामुळे आम्ही फेल्युअर येत आहे, तर निश्चित पद्धतीने एक मार्गदर्शन घ्यायला काही हरकत नाही किंवा क्लासेस एखाद्या वेळेस जॉईन करायला काही हरकत नाही. पण क्लासेसमुळेच यश प्राप्त होते ही हा समज आहे पूर्णपणे. हा समज पूर्णपणे चुकीचा आहे असं मला वाटतं. कारण मी कोणताही क्लास न करता मी बऱ्याच वेळा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये देखील अतिशय चांगले मार्क्स मिळवलेले आहेत. इव्हन दो ग्रुप बी मध्ये देखील चांगले मार्क्स आणि मी जे PSIचे यश मिळवले हे देखील विदाऊट क्लास मिळवलेच आहे. जर प्रॉपर प्लॅनिंग करून जर तुम्ही आला आणि जर थोडंसं मार्गदर्शन जर चांगल्या पद्धतीचं घेऊन आलात तर निश्चित पद्धतीने कुठल्याही क्लासची गरज नाही असं मला वाटतं. नक्कीच, नक्कीच. खरं तर तुमचा प्रवास जो आहे त्याला आपण खडतरही म्हणू शकतो. अर्थात येस, नक्कीच. तुम्ही 2017ला सुरुवात केली, 2025 आहे येस, आणि सततचं अपयश आणि जवळून जाणारं यश या दोन्हीमध्ये फरक आहे. कारण तुमचं यश तुम्हाला थोड्यावरून हुलकावणी देत होतं. शेवटी तुम्ही यशाच्या जवळ गेलात, परंतु तुमचा प्रवास अजून काही संपलेला नाही. कारण तुम्ही आता राज्यसेवेची परीक्षा दिली, राज्यसेवेच्या मेन्सला तुम्ही असताल असा तुमचा कॉन्फिडन्स आहे. अर्थातच यश आतापर्यंत तुमच्या अपयशाने तुमचा पाठ सोडत नव्हता. आता यश चिकटलेलं आहे, त्या यशाबरोबर इतरही यश येत राहतील. तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि नक्कीच तुमचे PSIच्या वेळेचे जे काही सेलिब्रेशन राहिलं होतं ते राज्यसेवेच्या यशामधून होईलच अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या आणि वास्तव दाखवलं. विद्यार्थ्यांना बहुमूल्य सल्ले दिले त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.